झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रम। आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित, निकालापर्यंत निवडणुका पुढे ढकला, सुप्रीम कोर्टानेच केली सूचना। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 27% आरक्षण देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे। राज्यात 40% जास्त जिल्हा परिषदांमधील आरक्षणाने 50% मर्यादा ओलांडली। मात्र कोणत्याही परिस्थितीत आरक्षण 50% पुढे जाता कामा नये, तसे झाल्यास आम्ही निवडणुकांना स्थगिती देऊ असा सज्जड दम यापूर्वीही सुप्रीम कोर्टाने दिलाय। अजून आरक्षणाचा निर्णय लागलेला नाही, तोवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मात्र 50% जास्त आरक्षण गेल्यामुळे हा विषय न्यायालयाच्या अजेंड्यावर आहे। राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरक्षणावर एक नजर मारली असता नंदुरबार जिल्हा परिषदेत 100% आरक्षण आहे, पालघर 93%, गडचिरोली 78%, तर नाशिक 71%, सोबतच धुळे 73%, अमरावती 66%, चंद्रपूर 63%, यवतमाळ 59%, अकोल्यात 58%, नागपूर, ठाणे आणि गोंदियात 57%, वाशिम, नांदेड येथे 56%, हिंगोली, वर्धा, जळगाव येथे 54%, तर भंडारा, लातूर आणि बुलढाण्यात 52% आरक्षण आहे। हे आरक्षण 50% आत आणले तरच ह्या निवडणुका होऊ शकतात, कारण ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी ट्रिपल टेस्टचा नियम अंमलात आणणे अत्यावश्यक आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टातील याचिकाकर्ते धुळ्यातील ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी सांगितले, त्या आकडेवारीमधनं ही गोष्ट स्पष्टपणे समोर येणार आहे की 50%च्या पुढे आरक्षण गेलेलं आहे। मग अशा वेळी मेहरबान न्यायालय या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये संशय निर्माण करून ती निवडणूक प्रक्रिया 50%च्या पुढे गेल्यामुळे थांबवण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे आपण पुढचा प्रवास जर या प्रक्रियेतला बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पुन्हा राज्य निवडणूक आयोगाला ही सगळी प्रक्रिया राज्य सरकारच्या डेटा कलेक्ट केल्यानंतरच आपल्याला पुढे करताना यशस्वीरित्या दिसून येणार आहे। न्यायालयाने अपेक्षित निकाल म्हणजे मेहरबान 3 जजेसचे जे बेंचेस होते त्यांनी स्पष्टपणे आरक्षण 50%च्या पुढे जायला नको असं म्हटलेलं होतं। मग राज्यकर्त्या वर्गाची एक अपेक्षा अशी होती की त्यांना 50%च्या पुढे आरक्षण जाऊ देऊन म्हणजे 27% ओबीसींना आरक्षण द्यायचंच आहे। मग जर 27% आरक्षण ओबीसींना द्यायचंच असेल तर त्याच्यासाठी घटनात्मक तरतुदींचा अभ्यास करून राज्य आणि केंद्र सरकारने त्या संदर्भातली भूमिका अदा केल्याशिवाय ओबीसींना 27% आरक्षण मिळू शकत नाही। म्हणून न्यायालयीन निर्णयाच्या संदर्भामध्ये संसदीय प्रक्रियेतनं त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी राज्यकर्ते वर्गाला संघर्ष करावा लागणार आहे। आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित असल्यामुळेच राज्यात तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलायचा विचार करावा अशी सूचना सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला केली आहे। त्यामुळे या निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।